नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे मच्छी फ्राय आणि मच्छी रसा। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो मच्छी आहे, तिला स्वच्छ धुवून घेतले। मी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतले आणि आता मॅरिनेशनसाठी मी इथे एक बाउल घेतलाय। बाउलमध्ये एक चम्मच मिरचीची पेस्ट टाकून घेतली आहे। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चम्मच हळद, मी ते अर्धा लिंबू पिळून घेतले, परत मी अर्धा लिंबू पिळून घेतले। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये मी 1 चम्मच मसाला पण टाकून घेतलाय। आता हे सर्व छान मिक्स करून ती मच्छी आपल्याला याच्यात मॅरिनेशन करून घ्यायची आहे। मी याच्यात मच्छी टाकून घेत आहे। आता याला छान मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झालेले आता याच्यावर प्लेट ठेवून 15 मिनिटं मी हिला मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे। आणि त्यासाठी मी आता कढई ठेवली आहे रस्सा बनवायसाठी, आणि मी कढईमध्ये थोडंसं खोबरं कापून भाजून घेत आहे। आता याच्यात 2 कांदे मी उभे कापून ते पण भाजून घ्यायचे आहेत। आता मी इथे थोडासा लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि मी थोडीशी अद्रक पण घेतली आणि थोडंसं डाळवं घेतलंय। वाटून घेऊन मी कढईमध्ये तेल टाकलं 1 पळी। त्या तेलामध्ये हा मसाला मी छान फ्राय करून घेत आहे। याच्यात अर्धा चम्मच हळद टाकायची आहे, 1 चम्मच मसाला, आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण टाकायचं आहे। आता हे सर्व मच्छी मी याच्यात टाकून छान फ्राय करून घेणार आहे। आता याच्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलंय। आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढं पाणी आपण टाकू शकते। मी अर्धा ग्लासच टाकून घेतले, कारण मला थोडासाच रस्सा पाहिजे। तर एकदा याला छान असं खालची बाजू वर करून घ्यायची आहे। जास्त नाही हलवत बसायचं याला, कारण या ना म्हणजे तुटण्याची शक्यता असते हे मच्छीचं पीस। आता वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेत आहे। आता हा मच्छीचा रस्सा बनवून रेडी झालेला आहे। आता मी मच्छी फ्रायसाठी इथे थोडासा रवा घेतलाय, त्यामध्ये 1 मोठा चम्मच मी तांदळाचं पीठ घेतले। याच्यामध्ये 1 चम्मच मसाला, 1 मोठा चम्मच आहे पण माझा छोटा चम्मच म्हणून एकच बोलते। 1 चम्मच मसाला, अर्धा चम्मच हळद, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं। आपण पहिले पण त्या मच्छीमध्ये मीठ टाकून घेतले, तर त्याच्याप्रमाणेच आपण परत टाकून घ्यायचं थोडंसं। त्याला छान मिक्स केले। आता मी इथे तवा गरम करायला ठेवला गॅसवर, त्याच्यात थोडंसं मी तेल टाकून घेतलं आहे आणि ते मच्छीचे पीस आहेत ना आपल्याला त्या
रव्याचं आहे बनवलं आहे ना, त्याच्यामध्ये कोट करून तव्यात टाकायचं आहे. असे सर्व पीस आपल्याला कोट करून तव्यात टाकून घ्यायचे आहेत. मी सर्व टाकून घेतले आणि एक बाजू छान तळल्यानंतर म्हणजे फ्राय झाल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला खालची बाजू वर करून घ्यायची आहे तेल टाकून थोडंसं. मी असं सर्व करून घेत आहे. छान क्रिस्पी तळू द्यायची या मच्छीला. आता बघू शकता छान तळून झालेले आहेत, फ्राय झालेले आहेत. सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.